गोपाळ कृष्ण भगवान की जय, हरे रामा हरे कृष्ण राधे कृष्ण गोपाळ कृष्णच्या जयघोषात कात्रज कोंढवा रस्ता आणि कॅम्प येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तब्बल 3 लाख भाविकांनी राधाकृष्णाचे दर्शन घेतले तर हजारो भक्तांनी भगवान श्रीकृष्णाला अभिषेक केला। अभिषेकाच्या ठिकाणी वृंदावनातील नंदगाव येथील विविध मंदिरांचा आकर्षक देखावा तयार करण्यात आला। संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद स्थापित आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा झाला। रत्नजडित वस्त्र अलंकारांनी सजलेल्या राधाकृष्णाचे रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। तसेच फुलांनी सजवलेल्या पाळण्यातील बालकृष्णाला पाळणा देत भाविकांनी जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा केला। मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, रेवती प्रभू, जयदेव प्रभू या मंदिराच्या वरिष्ठ भक्त मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। भगवंतांना हरे कृष्ण महामंत्राच्या जयघोषात मंदिरातील भक्तवृंदांतर्फे महाअभिषेक करण्यात आला। त्यानंतर भगवंतांना 250 प्रकारचे नैवेद्य दाखवून बरोबर रात्री 12 वाजता आरती करण्यात आली, अशी माहिती प्रवक्ते जनार्दन चितोडे यांनी दिली। उपाध्यक्ष संजय भोसले यांनी जन्माष्टमी महोत्सवाचे आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व आणि इस्कॉन संस्थेच्या जगभरातील उपक्रमाबद्दल सांगितले। विशेष अतिथी कक्षातर्फे संपर्क प्रमुख अनंत गोप प्रभू आणि प्रसाद कारखानीस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। दर्शन आणि अभिषेकासाठी पुण्यातील सर्व आमदार, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच पालिकेतील आयुक्त आणि उपायुक्त आले होते। मंदिरामध्ये जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कृष्ण समर्पण सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप झाला। महोत्सवात देशभरातून 800 कलावंतांनी शास्त्रीय नृत्य, गायन, नाट्य, वादन करून त्यांची कला भगवंताला समर्पित केली। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंदिरातील तिन्ही गाभाऱ्यातील श्री श्री राधा, वृंदावन चंद्र, जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आणि गौर निताई यांच्या विग्रहांना आकर्षक वस्त्र आभूषणांनी सजवण्यात आले होते। याच मंदिराच्या आवारात श्री बालाजीचे सुंदर मंदिर आहे, ज्या सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। हरे कृष्णा। एसी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन पुणे NVCC मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या महामहोत्सवाच्या निमित्त आज आणि उद्या आणि परवा असा 3 दिवसाचा भव्य असा श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा सोहळ्याचा आपण कार्यक्रम या इथे ठेवलेला आहे। या 3 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमामध्ये सकाळी दररोज 4:30 वाजता मंगल आरतीला सुरुवात होईल, 7:30 वाजता शृंगार दर्शन होईल, 8 वाजल्यापासून साधारण 10 वाजेपर्यंत कृष्ण कथेचं आयोजन केलं गेलेलं आहे। दोन्ही दिवस 24 तास भाविकांसाठी मंदिर खुलं राहणार आहे। 15 आणि 16 तारीख म्हणजे आज आणि उद्या दररोज संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत असे 2 दिवस पुण्यामधील सुमारे 800 कलाकार गायन, वादन, नृत्य, नाटिका असे विविध दर्शनाचे कार्यक्रम आपण इथे साजरे करणार आहोत। या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंदिर समितीनं जवळजवळ 2 लाख भाविकांचा महाप्रसादाचं आयोजन इथं केलेलं आहे। तर विविध स्टॉल आहेत, ज्यामध्ये गीतेवरती माहिती, लहान मुलांसाठी संस्कार आणि त्याचबरोबर मंदिरातल्या उपक्रमाविषयी भाविकांना इथे माहिती मिळणार आहे। रविवारी इस्कॉनचे संस्थापक आचार्य एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या आविर्भाव दिनानिमित्त, जन्मदिनानिमित्त मंदिरामध्ये कार्यक्रम, अभिषेक वगैरे त्यांना ठेवलेला आहे। हा कार्यक्रम सकाळी 8 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत होईल। तरी पुणेकर भाविकांना नम्र आव्हान आणि निवेदन आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या भव्य अशा महोत्सवामध्ये आपण सामील व्हावं। हरे कृष्णा।